आपल्याला प्रतिसाद मिळतोय? नमस्कार, मी सौ सायली नारायण शिंदे, प्रभाग क्रमांक 10 मधून प या कॅटेगरीतून सर्वसाधारण महिला या कॅटेगरीतून मी भाजपाची अधिकृत उमेदवार म्हणून इलेक्शनला या सामोरी जात आहे. अतिशय सुंदर असा प्रतिसाद आपल्याला आहे. नाईक साहेबांचं विकासाचं धोरण आहे. संजीवजी नाईक साहेब आणि संदीपजी नाईक, सागरजी नाईक यांचं आत्तापर्यंतचं मार्गदर्शन आहे आणि प्रभागात आम्ही केलेली गेली 20 वर्षापासूनची कामं आहेत, लोकांचा संपर्क आहे, त्यामुळे नक्कीच भरघोस प्रतिसाद लोकांकडून आम्हाला मिळतो. पॅनल सिस्टमने इलेक्शन होते, निवडणूक होते, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? यावर्षी आपण बघतोय की आपल्याकडे प्रभागनिहाय निवडणुका लागल्या आहेत. सर्वांसाठीच ही गोष्ट नवीन आहे, परंतु आम्ही देखील आमच्या पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडून देखील जनजागृती करत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचतोय की वोटिंग कसं करावं, कारण सर्वसाधारण लोकांना याची जाणीव नाही आहे किंवा अजून माहिती नाही आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीत त्यांचं वोट बाधवू नये. त्यांना जो लोकशाहीने अधिकार दिला आहे तो उगाच एखाद्या चुकीमुळे किंवा त्या माहिती नसल्यामुळे बाधवू नये याची आपण नक्कीच काळजी घेतो. पॅनल पद्धतीचा तुम्हाला फायदा होईल का? नक्कीच. खरं तर तुम्हाला माहिती असेल 2015 मी अपक्ष उमेदवार म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठबळाशिवाय मी निवडणूक लढवली आणि बहुसंख्य मतांना ती जिंकली देखील आहे. परंतु आज देखील जर प्रभाग पद्धत आहे तर आम्ही त्याला देखील सामोरे जात आहोत आणि निश्चित माझ्यासोबत जे उमेदवार आहे ते देखील इतक्या वर्ष लोकांच्या संपर्कातले आणि राजकारण किंवा राजकारणापेक्षाही जास्त समाजकारण करण्यात सगळे आहेत. जसं आमच्या प्रभाग क्रमांक 10 मधून अ विभागातून संदीपजी म्हात्रे आहेत, ब विभागातून मी आहे, क विभागातून माजी नगरसेविका आणि माजी नगरसेवक शंकरजी मोरे यांच्या पत्नी त्या देखील माजी नगरसेवक म्हणून राहिल्यात, म्हणून त्यांना देखील प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. आणि ड मधून राजू मडवी हे आत्ता उभे आहेत. त्यांची आई यापूर्वी आमची सहकारी होती पालिकेतील, त्यांना देखील त्यांच्या आईच्या माध्यमातून नक्कीच ते आईसोबत राहिले, त्यांना देखील प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. त्यामुळे नक्कीच हा प्रभाग अगदी व्यवस्थित आहे आणि स्ट्रॉंग आहे. मॅडम, निवडून आल्यानंतर अशी कुठली कामं आहेत जी प्रामुख्याने तुम्हाला करायची आहेत तुमच्या प्रभागामधली? खरं तर निवडून आल्यानंतर खरं तर याआधी या प्रभागाचं मी नेतृत्व केलेलं आहे. त्यानंतर मध्ये कोरोनानंतर 5 वर्ष हे प्रशासकीय काही गोष्टी राजवट असल्यामुळे त्यात देखील नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपली कामं सुरूच होती की अगदीच आपण थांबलो नाही आहोत. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण आणून ठेवलेली जी कामं आहेत ती फक्त इलेक्शन नंतर पूर्ण करायची जबाबदारी आहे. जसं आमच्या सिवरेज लाईन असू दे, आमच्या पाण्याच्या वाहिन्या असू देत, आतील चौक असू दे, चौकांचं सुशोभीकरण असू दे, रस्त्यांचं डांबरीकरण असू दे, ही खरं तर अंतिम टप्प्यात आलेली कामं आहेत आणि इलेक्शन नंतर ती लगेच सुरू होणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तर माझं विजन हेच राहील की जी अपूर्ण कामं आहेत ती लगेच चांगल्या दर्जानं आणि पारदर्शकतेनं ती पूर्ण करून घ्यावी. जनतेचा कशा प्रकारे आपल्याला सपोर्ट मिळतोय? खरं तर मी आपल्या माध्यमातून माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचे आभार मानेल. खरं तर सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतरही म्हणजे माझे पती श्री नारायण शिंदे हे समाजसेवक म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यावेळेस अवघ्या 6 मतांनी त्यांची सीट पडली होती. एक माथाडी कामगारांचं कुटुंब आमचं आहे, तरी देखील आज राजकारणात आपण म्हणतो की राजकारण हे मध्यमवर्गीयांचं काम राहिलं नाही, सर्वसामान्यांचं काम राहिलं नाही, तरी देखील आपण आज या राजकारणात टिकून आहोत. तर नक्कीच यामागे लोकांच्या शुभेच्छा आणि सहकार्य आणि त्यांचा पाठिंबा आहे. तर आज मोठ्या प्रमाणात जो लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळतोय त्याच्यामुळेच आपण आज राजकारणात आहोत. थँक्यू. धन्यवाद.